नमस्कार. मी वाघमारे एजी तुमचं स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. धारा, विद्युत आणि चुंबकत्व. यापूर्वी आपण लेसन नंबर 1 अँड लेसन नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स या पाठाविषयी आपण माहिती घेतलेलीच आहे. याच्यामध्ये दोन्ही लेसन आपले कंप्लीट झालेले आहेत. पहिले तर सर्वांनी वर्गपाठ कंप्लीट केलेला असेलच. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत वर्गपाठ कंप्लीट केलेला नाही आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गपाठ कंप्लीट करून घ्यावे. आता आपण लेसन नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या पाठाविषयी माहिती घेऊयात. म्हणजेच धारा, विद्युत अँड चुंबकत्व आणि चुंबकत्व. Every object is made up of atom. In our surrounding, every object is made up of atom. म्हणजेच आपल्या सभोवतालची प्रत्येक वस्तू ही अणूंनी बनलेली आहे. But which constituents are present in an atom? म्हणजेच अणूमधील मूलभूत घटक कोणते? तर अणूमधील मूलभूत घटक प्रोटॉन, इलेक्ट्रॉन and न्यूट्रॉन. An atom has the same number of protons and the electron. म्हणजेच अणूमध्ये जेवढी संख्या इलेक्ट्रॉनची असते तेवढीच संख्या ही प्रोटॉनची असते. प्रोटॉन हॅज द पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन हॅज द निगेटिव्ह चार्ज. आता आपण एक उदाहरण पाहूयात. की एखादा काचेची कांडी जर आपण घेतली आणि ती काचेची कांडी आपण रेशमी कापडावर घासल्यावर काय होते? ती वस्तू प्रभारित होतात का? त्याचप्रमाणे स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणलं जातं? व्हॉट आर द स्टॅटिक अँड मूव्हिंग चार्जेस? मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. दीज आर द निगेटिव्हली चार्ज्ड. इट मीन दॅट द मूव्हिंग चार्ज पार्टिकल्स आर द इलेक्ट्रॉन्स. एका वस्तूमध्ये निगेटिव्हली चार्ज तयार होतो आणि एका वस्तूमध्ये पॉझिटिव्हली चार्ज तयार होतो. इट मीन दॅट both are the attracted to each other, positively charged particles and negatively charged particles. Now see the कोणत्याही वस्तूला गती देण्यासाठी in lesson number 3 कोणत्याही वस्तूला गती देण्यासाठी it means that force is needed to object is stationary. Force is applied to an stationary object into motion. कोणत्याही वस्तूला गतिमान करण्यासाठी बलाची आवश्यकता असते. हे आपण मागील पाठामध्ये शिकलेलाच आहात. Now see the next point, current electricity. आता आपण धारा, विद्युत याविषयी माहिती घेऊयात. Now see the current electricity. A large current flows when lightning takes place from a cloud to the ground, and while sensation is felt us due to the microscopically small current flowing through the brain. म्हणजे ज्या वेळेला ढगातून जमिनीवर वीज पडत असते त्यावेळेला मोठा विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वाहतो आणि त्याची संवेदना आपल्याला आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने आपल्या मेंदूला त्याची माहिती मिळत असते. करंट फ्लोईंग थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. म्हणजेच आपल्या घरामध्ये तारांच्या माध्यमातून किंवा विजेच्या बल्ब या उपकरणाच्या साहाय्याने विद्युत प्रवाहाचा परिचय तुम्हाला त्या ठिकाणी आहेच. द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ ए रेडिओ और इन ए कार बॅटरी ए करंट इज प्रोड्यूस्ड बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. म्हणजेच रेडिओच्या विद्युत घटामधून किंवा बॅटरीमधून, मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. नाउ सी द नेक्स्ट वन इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता आपण विद्युतस्थितिक विभव याविषयी आता आपण माहिती घेऊयात. वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. म्हणजेच कोणतंही
द्रव पदार्थ असेल किंवा पाणी असेल तर त्याचा प्रवाह हा नेहमी उंच पातळीकडून खालील पातळीकडे वाहत असतो. त्याचप्रमाणे हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम बॉडी ऑफ हायर टेम्परेचर टू द बॉडी ऑफ द लोअर टेम्परेचर. म्हणजेच उष्णता ही नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहत असते. इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजेच विद्युत प्रवाहाच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिकी विभव असं म्हणलेलं आहे. द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज द व्होल्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज ए स्केलर क्वांटिटी. नाउ नेक्स्ट सी द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विभवांतर. वी सी द height of the waterfall, the temperature of a hot and cold object. आता आपण धबधब्याची उंची पाहतो. त्याप्रमाणे एखादी वस्तू थंड असेल किंवा एखादी वस्तू उष्ण असेल, त्या दोन्ही वस्तूमधील तापमानातील फरक आपण ओळखतोच असतो. इट मीन्स दॅट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल्स ॲट द 2 पॉईंट्स. म्हणजेच दोन बिंदूच्या विभवामधील फरक म्हणजेच विभवांतर होय. नाउ सी द नेक्स्ट वन. We observe these two diagrams 4.1a and 4.1b इलेक्ट्रिकल करंट. आता या दोन्ही डायग्रामचं ऑब्झर्वेशन करत असताना इन 4.1a diagram we see the only bulb is present and 4.1b electrical current we see the cell and the bulb is glowing. मग हे असं का घडलं तर ह्या ठिकाणी कॉपर वायर electrons in the wire flow due to the potential difference between the 2 points or 2 ends of the dry cell. It means that these flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. म्हणजेच ह्या ठिकाणी दोन टोकांमधील विभवांतरामुळे तारेमधील इलेक्ट्रॉन्स प्रभावित झालेले आहेत आणि विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे त्याचं विभवांतर होत आहेत. म्हणजेच विद्युत प्रवाह हा उलट दिशेने वाहतो व तो आकृतीमध्ये बाणाच्या सहाय्याने दाखवलेला आहे. नाउ सी द डायग्राम 4.1. There is no current flow. There is no potential difference. But why? Because there is absence of any cell. Therefore, there is no current or no potential difference. It means that current starts flowing in the circuit. It means that the current flowing from the circuits, potential difference is applied and the unit of potential difference in SI system is volt. This volt is denoted by the letter V. Now, electric current is produced due to the flow of charged particles. म्हणजेच विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण झालेला असतो. इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू ए वायर इन 1 second कॅन बी कॉल्ड ॲज युनिट करंट. एवढ्या 1 सेकंद एखाद्या तारेमधून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह असं म्हणलेलं आहे.
It means that the SI unit of electric current is coulomb per second. तर त्याचं SI युनिट जे आहे विद्युत प्रवाहाचे SI एकक हे कूलम प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर हे आहे. नाउ सी द नेक्स्ट वन इज द इलेक्ट्रिक सेल. आता आपण विद्युत घटाविषयी माहिती पाहूयात. A source is required to produce a uniform flow of charge in a circuit. म्हणजे कोणत्याही एखाद्या परिपथामध्ये विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची आवश्यकता असते. And that device, the name of that device is a electric cells. You know, various types of electric cells are available in the market. But these electric cells are used in the wrist watches, to the submarines, machines, मोठमोठ्या मशीन्समध्ये, wrist वॉचेसमध्ये पासून ते सबमरीन्सपर्यंत त्या इलेक्ट्रिक सेलचा आपण वापर करत असतो. The main function, the source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Various types of electric cells are available. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its 2 points. म्हणजेच या विद्युत घटाचे मुख्य कार्य म्हणजे काय की दोन घटांमधील विभवांतर कायम राखणे हेच त्याचं मुख्य काम झालं. तर आता आपण इलेक्ट्रिक सेलमध्ये काही त्याच्यामधील प्रकार पाहूयात. Various electric cells are available in the market. Now see the first cell, dry cell. Dry cells are used. These dry cells are used in our radio sets, wall clocks and the torches. तर त्याच्यासाठी सर्वांनी आपल्या वहीमध्ये ड्राय सेलची आकृती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आता आपण याच्या हाऊ दिस ड्राय सेल कन्स्ट्रक्शन त्याची आपण बांधणी पाहूयात. कशा प्रकारे त्याची मांडणी करण्यात आलेली आहे ती आपण पाहूयात. ओके, नाउ सी द ड्राय सेल. दिस कन्स्ट्रक्शन ऑफ द ड्राय सेल. तर त्याच्यासाठी आपल्याला आकृतीची पूर्ण मांडणी करावी लागेल. टेक ए लीड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कंटेंट. इनसाइड फाइंड ए whitish metal zinc layer, and this zinc layer is the negative terminal to the cell, and carefully break open this layer. तर आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घ्यायचा आहे आणि त्या कोरड्या विद्युत घटाचे बाहेरचे आवरण काढून त्याच्या आतमध्ये एक पांढरट धातूचे आवरण आपल्याला दिसतं. हे आवरण जस्त धातूचे आवरण असते. हेच आवरण म्हणजे त्याचं एक ऋण टोक झालं. देर इज ए अनदर लेअर इनसाइड. तर त्याच ठिकाणी त्या ठिकाणी आणखीन एक आवरण असतं. जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असतं आणि या आवरणाच्या दोन्ही आवरणाच्या मध्ये या आवरणाच्या मध्ये विद्युत अपघटनी त्यालाच आपण an electrolyte is filled in between these two layers. तर दोन्ही लेअरच्या मध्यभागी इलेक्ट्रोलाइट हा मध्यभागी विद्युत अपघटनी हा त्या ठिकाणी भरलेली असते. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ऋणप्रभारित आयन्स असतात. इलेक्ट्रोलाइट इज ए वेट पल्प ऑफ and electrolyte is filled between these two layers. Electrolyte contains the positively and negatively charged ions. Electrolyte is a wet pulp of zinc chloride and the ammonium chloride. म्हणजेच जो विद्युत अपघटनी त्या ठिकाणी प्रेझेंट असतो तो विद्युत अपघटनी हा झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा त्या ठिकाणी भरलेला असतो. इलेक्ट्रोलाइट इज ए वेट पल्प ऑफ झिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड. ग्राफाइट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. तर त्या कोरड्या विद्युत घटाच्या मध्यभागी ग्राफाइट रॉड असतो.
घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते. ती कांडी आपण आपला जो निकामी झालेला एखादा कोरडा विद्युत घट जर फोडला, वरचं आवरण काढलं, तर मध्ये काळी अशी कांडीसारखा एक भाग दिसतो. त्यालाच आपण ग्राफाईट रॉड असं म्हणलेलं आहे. ग्राफाईट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल देर इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. तर त्या ओल्या मिश्रणाचा लगदा जो असतो तो घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते. हे घटाचं एक धनटोक असतं. कांडीच्या बाहेरील भागात ग्राफाईट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. ए पेस्ट ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साईड इज फिल्ड आउटसाइड. Outside the rod, the chemical reaction of these chemicals, electrical charge is produced and the two terminals and the electric current flows in the circuit. म्हणजेच त्या ठिकाणी कांडीच्या बाहेरील भागामध्ये मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते आणि मॅग्नीज डायऑक्साईड, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते व रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे सर्व रासायनिक पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकांवर विद्युत प्रवाह तयार होतो व त्या ठिकाणी विद्युत प्रवाह तयार झाल्यामुळे त्या परिपथातून विद्युत प्रवाह वाहू लागतो. Due to the wet pulp is used in this dry cell, there is a chemical reaction takes place, but this chemical reaction proceeds very slowly. Therefore, there is a electric current cannot be produced or cannot be obtained. म्हणजे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह मिळवता येत नाही. रासायनिक द्रवपदार्थाचा वापर विद्युत घटांच्या तुलनेने साठवण कालमर्यादा ही अधिक असते. Therefore, as compared to the electric cells using the liquids. Therefore, these dry cells are very convenient to use these dry cells in the direction. It can be used as a mobile equipments. म्हणजेच कोरडे विद्युत घट वापरायला खूप सोपे सोयीस्कर असतात, कारण की ते आपण उभे, आडवे, तिरपे अशा कोणत्याही स्वरूपामध्ये ठेवता येऊ शकते. त्याचप्रमाणे चलसाधनांमध्ये सुद्धा यांचा सहजपणे वापर करता येतो. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक सेल, कन्स्ट्रक्शन ऑफ द ड्राय सेल, त्याचप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स, करंट इलेक्ट्रिसिटी अँड द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर या पाठामधील करंट इलेक्ट्रिसिटी, सिंपल इलेक्ट्रिक सर्किट याची दोन्ही डायग्राम आपण आपल्या वहीमध्ये काढायची आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी ड्राय सेलची आकृती आपल्या वहीमध्ये काढायची आहे. आज आपण इथेच थांबूयात. उर्वरित पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. धन्यवाद.